दहिगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये पदाधिकारी निवड आणि बँक खात्याच्या कारभारावरून वाद निर्माण झाला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे पदाधिकारी निवड केल्याचा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ यांनी केला आहे। या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी 16 मार्च 2026 पासून ईडीसीसी बँक दहिगाव शाखेसमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विश्वस्तांनी दिला आहे। ट्रस्टची निवड माननीय धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार 22 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती। यावेळी एकूण 11 विश्वस्तांची निवड झाली। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार एका महिन्याच्या आत पदाधिकारी निवड करून त्याचा अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 अंतर्गत 90 दिवसांच्या आत बदल अर्जाद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने 14 जानेवारी रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली आणि 13 मार्च रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात बदल अर्ज दाखल करण्यात आला असे विश्वस्तांनी सांगितले। त्यानुसार बँकेत पदाधिकाऱ्यांच्या सही नमुन्यावरून ट्रस्टचा कारभार सुरू होता व नियमित बैठका घेतल्या जात होत्या। मात्र काही विश्वस्त सलग 4 बैठकींना गैरहजर राहिल्याने 9 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या सभेत 5 विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव करण्यात आला। त्या संदर्भात 13 नोव्हेंबर 2024 रोजी धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवालही सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले। माजी सरपंच ग्रामपंचायत दहिगाव आम्हाला बँकेने 5/2/2025 रोजी बँकेच्या खात्यावर पत्र दिलं होतं आम्हाला। त्याच्यामध्ये म्हणलं होतं आम्ही स्वस्त कमी केले 5 त्याच्यानंतर 3 घेतले होते आम्ही स्वस्त। त्याचा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्ताकडे पेंडिंग आहे आणि बँकेने असं पत्र दिलं होतं आम्हाला तुम्ही त्या पेंडिंग चेंज रिपोर्टचा निर्णय जो काय असेल तो देऊन या, मग तुम्हाला सह्याचे अधिकार देऊ असं आम्हाला सांगितलं होतं। परंतु बँके अजून संपूर्ण प्रकरण धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे। प्रलंबित असताना बँकेने दुसरा आदेश काढून जे 10/3/2024 ला दुसरा आदेश काढून परमिशन दुसऱ्या संचालकाला दिली। धर्मादाय आयुक्त त्याचा कारभार हा जे घटना तयार केलेली आहे त्या घटनेप्रमाणे चालत असतो। बँकेने कुठलीही घटना पाहिली नाहीये। असं जर सह्याचे नमुने बदलून जर खात्यातले पैसे काढले होत असेल तर सर्वसामान्य नागरिकाचा बँकेवर विश्वासच राहणार नाही। परस्पर कुठल्या खात्याचे पैसे काढून लंपास केले जातील। आमच्या ट्रस्टच्या खात्यातून 5-6 लाख रुपये काढलेले आहेत आतापर्यंत। तरी आमची मागणी धर्मादाय ज्या घटनेप्रमाणे कारभार झाला पाहिजे, बँकेने याच्यात हस्तक्षेप करता कामा नये। मी नागेश वाघ श्रीराम देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष दहिगाव येथील ईडीसीसी बँक ही स्वतःला धर्मादाय आयुक्त समजती। आम्हाला कुठलाही अधिकृत आदेश नसतानाही त्यांनी परस्पर खात्याचे सह्या नमुने बदलले जाते याचं विश्लेषण बँकेने आम्हाला द्यावे आणि जसे आदेश दिले होते त्याप्रमाणे खाते चालू ठेवावे ही माझी विनंती आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।